नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा मित्रांनो, आपली ही जुनी डाळिंबाची झाडं आहे आणि या झाडांसाठी आपण आज तार बांबूचं काम चालू केलेलं आहे। तार बांबू करण्याचं काम चाललेलं आहे या जुन्या झाडांसाठी। तर मित्रांनो, काय होतं, झाडाची जास्त फळं वगैरे आली की मग फळं वगैरे खाली टेकतात, फांद्या वगैरे मोडण्याची शक्यता असते। त्यासाठी तार बांबू करणं खूप गरजेचं असतं आणि तेच तार बांबू करण्याचं काम मित्रांनो चालू आहे। तर आपण खूप लांबून टोळी बोलवलेली आहे तार बांबू करण्यासाठी आणि खूप छान सुंदर काम आहे बघा। त्यांचं खूप ताण वगैरे दिलेलं आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो हे डाळिंबाचं काम चालू आहे तार बांबूचं। तर मित्रांनो, जर कोणाला डाळिंबाचे तार बांबू बनवायचे असतील तर इथं टोळी आहे आणि खूप छान सुंदर टोळी आहे, तार बांबूचं काम करत आहे। तर त्यांचा नंबरसुद्धा आपल्याला कमेंटमध्ये मिळेल। आपण आपल्या डाळिंबासाठी तार बांबू करण्यासाठी किंवा छाटणी वगैरे करण्यासाठी ह्या टोळीशी संपर्क करू शकता। शेवटमध्ये तुम्हाला त्यांचा नंबर मिळेल। तर मित्रांनो, चला त्या टोळीशी तुमचा आपण संपर्क करूया। आणि छाटायचं सुद्धा डाळिंबाचं काम करतात, एवढंच नव्हे तर तार बांबूचं आणि छाटणीचं हे दोन्ही कामं ती टोळी करत आहे। आणि ऑल महाराष्ट्रामध्ये कुठेही जरी कुणाचं तार बांबू करायचं असेल तर या टोळीच्या जो मुख्य आहे मुकदम, त्याच्याशी आपण कॉन्टॅक्ट करू शकता। कॉन्टॅक्टमध्ये आपल्याला नंबर मिळणार आहे। तर पहा, ही आमच्या जुनी झाडं आहेत आणि त्यांचं डाळिंबाचं हे तार बांबू चालू आहे। काय होतं मित्रांनो, डाळिंबाला जास्त माल वगैरेला जर लागला तर फांद्या वगैरे मोडण्याची शक्यता असते आणि असं होऊ नये म्हणून हा तार बांबू केला जातो। आणि त्याचंच आता आपण पहिला तार बांबू केलेला आहे, पण तारा वगैरे जे ढिल्या झाल्या, कुठे लाकूड वगैरे मोडले होते, त्याच्या जागी आपण नवीन लाकूड वगैरे लावून अशा पद्धतीने हे तार बांबू करण्याचं काम चालू केलेलं आहे। फांद्या वगैरे बांधण्यासाठी काय होतं, अशी फांदीला समजा ह्या माल जर लागला तर ही मालच्या वजनानं फांदी मोडण्याची सुद्धा खूप शक्यता असते। त्याच्यामुळे आपण हे तार बांबू करत आहे। तर मित्रांनो, हे तार बांबू केल्यामुळे आपलं ज्या फांद्या वगैरे मोडणार आहेत त्याच्यापासून फायदा होणार आहे आणि डाळिंबाला सुद्धा याचा आधार होतो। वारं वगैरे जास्त आल्यामुळे त्याचा फायदा होतो तार बांबू असल्यामुळे। तर अशा पद्धतीने हे मित्रांनो हे तार बांबू चाललेलं आहे, बघू शकता आपण। जे जुनी लाकडं जी झाली होती मोडली, पहा ही अशी मोडलेली आहेत, तर त्याच्या जागेवरती नवीन आपण लाकडं लावलेली आहेत आणि अशा पद्धतीने हे तार बांबूचं काम चालू आहे। तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच थोडी माहिती। दादा नमस्कार। नमस्कार नमस्कार। काय नाव तुमचं? बंडू। बंडू, किती दिवसापासून करता व्यवसाय हा? झाले 16 वर्ष। 16 वर्ष झाले का? हां। अच्छा। तर पहा मित्रांनो, 16 वर्षापासून हे तार बांबूचं आणि छाटणीचं काम करत आहे। तर कोणाला जर करायचं असेल तर या व्हिडिओच्या मार्फत आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता। नंबरसुद्धा व्हिडिओमध्ये मिळणार आहे शेवटला। तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्की आपल्याला नंबर मिळून जाईल। तर पहा, इथं आपलं हे काम चालू आहे। तार बांबूचं जिथं लाकडं मोडली तिथं नवीन लाकडं टाकून धिरा देऊन तार वरती चढवायचं काम चालू आहे। किती जणांची टोळी आहे दादा तुमची? 10 जणांची टोळी आहे मित्रांनो। म्हणजे काम जलद होतं त्यांच्याकडून। आणि किती मोठा तुमचा बगीचा जरी असला तरी 10 जण म्हणजे भरपूर मजूर आहेत। ते छाटणीचं आणि ताराचं काम ते करतात। तर दादा तुमचं नाव सांगा? साहेबराव काळे। तुमचं गाव? पुसद। संपूर्ण पत्ता सांगा? तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ, हां। राहणार नानन। बरं, किती दिवसापासून करताय तुम्ही? झाले 15 ते 16 वर्ष व्हायले। अरे वा, 15 ते 16 वर्ष। आता हे तुम्ही कसं घेतलंय? हे घेतले 13 रुपये। 13 रुपये झाड? हां। अच्छा। आणि छाटणीचं कसं असते? छाटणी झाड बघून। झाड बघून? हा, गतपणा बघूनच। होय, तरी पण साधारणपणे आता ह्या समजा झाडाची छाटणी जर करायची म्हटलं तर किती हे
हे जाईन 22, 23, 25, 26. अच्छा, 22, 23, 25 रुपयापर्यंत एका झाडाची छाटणी करू शकतात. म्हणजे जसं झाडावरती गचपण असेल तशा पद्धतीचं छाटणीचा रेट आहे त्यांचा. तर मित्रांनो, खूप छान सुंदर काम आहे त्यांचं. आणि आपल्या जवळजवळ 5 ते 6 एकर डाळिंबाची बाग आहे आणि त्याच्यावरती आता हे तारबांबू करण्याचं काम चालू आहे. जुनं आपलं तारबांबू आहे, पण काही कुजल्यामुळे, लाकडं खराब झाल्यामुळं आपण हे नवीन तारबांबू केलेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो काम चालू आहे. कुणाला जर तारबांबूचं काम करायचं असेल तर ऑल महाराष्ट्रामध्ये कुठेही ही मंडळी काम करून देतात आणि खूप छान सुंदर काम आहे त्यांचं. जवळपास 10 त्यांचे लेबर आहेत. तर पहा मित्रांनो, झाडावरती जर असा माल असेल आणि माल असल्यावरती काय होतं मित्रांनो, फांदी झाडाची मोडण्याची शक्यता असते जास्त वजन झाल्यामुळे. आणि ते जास्त वजन झाल्यामुळे फांदी मोडते. म्हणून मित्रांनो, तारबांबू करण्याचं खूप गरजेचं आहे. आणि तारबांबू जर केलं तर ज्या फांदीला जास्त माल आहे मित्रांनो, तर तो पहा असा तारेला वरती बांधून ठेवण्यासाठी, त्या फांदीला आधार देण्यासाठी या तारबांबूचा खूप फायदा होतो. म्हणून मित्रांनो, तारबांबू करणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं हे मित्रांनो काम चालू आहे. आणि मित्रांनो, तारबांबू जर केला तर डाळिंबाला फायदा होतो. फळे वगैरे ज्या फांद्या आहेत त्या मोडण्यापासून थांबतात. तर पहा मित्रांनो, आपण हे मुकरदम साहेब आहेत आणि यांच्याकडून त्यांचा नंबर घेऊन तुम्हाला मी नंबर सांगतो. त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कुणाचं जर काम असेल डाळिंब बागेचं, तारबांबू करायचं किंवा छाटणी करायचं तर हे काम तर मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नंबर आपण घेऊया त्यांचा. इकडे यावर तुमचा नंबर सांगा. तुमचं नाव सांगा प्रथम. विजय साहेबराव काळे. पत्ता वगैरे सांगा. तुमचं गावाचं नाव म्हणजे तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ, राहणार नानन. हां माझा मोबाईल नंबर सांगा. तुमचा मोबाईल नंबर 92 731 156. परत एकदा सांगा. 92 731 156. तर पहा मित्रांनो, यांनी नंबर दिलेला आहे आणि यांची 10 माणसांची टोळी आहे. आणि कुणाला जर बागाची छाटणी करायची असेल किंवा तारबांबू जर करायचा असेल तर मित्रांनो, ह्या टोळीच्या मार्फत नक्कीच आपलं काम केलं जाईल. तर या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो. आता दादांनी नंबर सांगितलेला आहे, तर या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करा. आणि आपल्या बागेचं तारबांबू किंवा छाटणी करायची असेल तर या संदर्भात यांना कॉन्टॅक्ट करा. तर अशा पद्धतीने मित्रांनो, यांचं हे काम चालू आहे आणि खूप छान सुंदर काम चालू आहे. पहा, आमचे बांबू वगैरे नवीन बसवलेले आहेत, कारण जुने झालते, कुजले होते, मोडले होते. आणि एकदम चांगल्या भावात स्वस्त दरामध्ये ही मंडळी काम करून देत आहे. तर नक्की मित्रांनो, आपण यांना संपर्क करू शकता. तर मित्रांनो, आपणास हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि नवीन असेल माझ्या चॅनलवरती तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून खूप छान सुंदर माहिती आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. तर असे खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ मी यापूर्वीसुद्धा माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत. तर नक्की आपण माझ्या चॅनलवरती जाऊन चॅनलला भेट द्या आणि व्हिडिओ पहा. तर असो मित्रांनो, आपणास माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की एक कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.